जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये काल गुढीपाडव्यापासून संत निवृत्तीनाथांचा हरिपाठ पाहतोय. काल पहिला अभंग झाला. आज आता आपण दुसरा अभंग पाहूया. दुसऱ्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ म्हणतात, हरिविण चित्ती न धरी विपरीत तरताती पतित रामनामे. विचारोनी पहा ग्रंथ हे अवघे जेथे तेथे सांग रामनाम. व्यासादिक भले रामनामा पाठी नित्यता वैकुंठी तया घर. शुकादिक मुनी विरक्त संसारी रामनाम निर्धारी उच्चारिले. चोरटा वाल्मिकी रामनामी रत तोही एकतरत रामनामी. निवृत्ती साचार रामनामी दृढ अवघेची गूढ उगविले. उघड आहे की निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये रामनामाचं महात्म्य सांगतात आणि हेही सांगतात की कसे आजपर्यंतचे सगळे ऋषी मुनी संत महात्मे रामनामाने उद्धरून गेले. गोंदवलेकर महाराजांच्या रामपाठामध्ये सुद्धा व्यास वाल्मिक नारद मुनी शुक सनकादिक ज्याचे ध्यानी तो श्रीराम चाप पाणी ममवाणी वदोका असं महाराज म्हणतात. या सगळ्या महात्म्यांची उदाहरणं देताना काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. ते आपण या अभंगाच्या विवरणामध्ये यथावकाश पाहू. पण आधी अभंगाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात बघूया. ते म्हणतात, हरिविण चित्ती न धरी विपरीत. आपल्या चित्तामध्ये भगवंताच्या नामाव्यतिरिक्त काहीही ठेवू नका असं ते सांगतात. कालच्याच अभंगाच्या निरूपणात आपण पाहिलं की चित्त चतुष्टय आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांनी ते बनतं. या कुठल्याही स्तरावरती भगवंताच्या नामाशिवाय अन्य कशाचंही चिंतन तुम्ही करू नका असं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत. मग इथं बघण्यासारखं हे आहे की आपण असं असतो का? आपल्या चित्तामध्ये अनंत प्रकारचे विकार आहेत, अनंत प्रकारच्या विषय वासना आहेत. ज्या अर्थी निवृत्तीनाथ महाराज इथं असं म्हणतात की हरिविण चित्ती न धरी विपरीत, त्या अर्थी हे उघड आहे की आपण भगवंताच्या नामाशिवाय ज्या गोष्टी आहेत त्या चित्तामध्ये धरून असतो हे निवृत्तीनाथ महाराज जाणून आहेत आणि म्हणूनच ते उपदेश करतात. सर्वसामान्यतः लोकांमध्ये किंवा साधकांमध्ये सुद्धा काय समज असतो ते तुम्हाला सांगतो. लोकांचा असा समज असतो की संत किंवा सत्पुरुष जे पारमार्थिक ज्ञान सांगतात तो काही आपला घास नाही. अहो, एवढी साधना आपल्याला कशी जमणार? ही सामान्यांची गोष्ट नाही. लोक तर इथंपर्यंत बोलतात की महाराजांना सांगायला काय जाते, तुम्ही रामाच्या इच्छेमध्ये प्रपंच करा किंवा जे घडते त्यामध्ये भगवंताची इच्छा पाहायला शिका. अहो, ते महाराज आहेत, आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला कसं ते जमणार? अशा प्रकारचे काहीतरी विचित्र समज लोकांमध्ये किंबहुना साधकांमध्ये सुद्धा असतात. इथं एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी. आपण स्वतःला पूर्णपणे जरी नसलो तरी थोडेफार ओळखत असतो. तसंच आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना पण आपण पूर्ण जरी नसलो तरी थोडंफार ओळखून असतो. आपल्याला कल्पना असते की कुणाची किती क्षमता आहे, कुणाची काय कुवत आहे. इथं विषय चाललाय संतांचा आणि सत्पुरुषांचा, आपल्या सद्गुरूंचा. त्यामुळं महाराज जेव्हा आपल्याला काही उपदेश करतात की असं वागा, असं वागू नका, असं राहायचा प्रयत्न करा, नाम असं घेण्याचा प्रयत्न करा वगैरे, त्यावेळी हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ती सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे. ते प्रत्यक्ष श्री महाराज आहेत. जसं इथं प्रत्यक्ष श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. ते आपल्या सर्व गोष्टी पूर्णपणे जाणून असतात. आपल्या क्षमता, आपल्याला काय जमेल, आपल्याला काय जमणार नाही हे महाराज पूर्ण ओळखून असतात. ते ओळखून ते आपल्याला उपदेश करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काहीही महाराज आपल्याला करायला सांगत नाहीत. त्यामुळं असा तर्क लढवू नये
की हा आपल्याला जमेल का किंवा कसं जमणार, यासाठी जन्म घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे. आपल्या असलेल्या जन्मामध्ये आणि प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जे जमेल, जे रुचेल आणि पटेल, जे आपल्याला पेलेल, तेवढाच संत आपल्याला उपदेश करतात आणि तेच करायला सांगतात. इथे सुद्धा संत श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांची अपेक्षा आपल्याला सांगतायत की तुम्ही चित्तामध्ये भगवंताच्या नामाव्यतिरिक्त अन्य काहीही धरू नका. असं जर तुम्ही केलं तरच तुम्ही तराल. तरताती पतित रामनामे, असं ते पुढं म्हणतात. याचा अर्थ उघड आहे की चित्तामध्ये आपल्याला विपरीत विचार आहेत, चित्तामध्ये आपल्या विषय आहेत, विकार आहेत, वासना आहेत. पण हेही यातून सिद्ध होतंय की हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला तिथं नाम घेता येतं. आपल्याला या विकारांच्या, वासनांच्या, विषयांच्या जागी नामाला प्रतिष्ठित करता येतं. अन्यथा तुम्ही असं करा असं निवृत्तीनाथ महाराज म्हणाले नसते. त्यांना आपल्याला हे जमेल याची खात्री आहे. त्यामुळं याचा आधी विश्वास बाळगावा की आपल्याला हे जमणार आहे. आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये भगवंताचं नाम दृढतेनं आपण घेऊ शकतो, याचा आधी विश्वास बाळगा. विश्वासाचं रूपांतर हळूहळू श्रद्धेमध्ये होतं, श्रद्धेचं निष्ठेमध्ये होतं. त्यामुळं ही वाट चालत असताना आपल्या पाठीशी आपले सद्गुरू खंबीरपणे उभे आहेत. हा जर भाव आपण दृढपणे धरला तर आपण निश्चितपणे या साधनेच्या वाटेवरून जाऊ शकू. आणि अर्थातच त्या वाटेवरून पुढं गेलं की तरताती पतित रामनामे, अशी ग्वाही निवृत्तीनाथ महाराज देतात. तरले पाहिजेतच ना. तरणार कशातून, तर संसार चक्रातून. मग संसार चक्र मागं का लागलं? पुन्हा पुन्हा जन्म घेण्यामुळं मागं लागलं. पुन्हा पुन्हा जन्म तरी का आले, तर वासनेमुळं आले. आणि वासना ही देहबुद्धीच्या पायी आली. देहबुद्धी हेच मुळात पाप आहे. इथे जो पतित हा शब्द आहे ते आपण व्यवहारामध्ये ज्याला पापपुण्य समजतो त्या अर्थानं नव्हे. देहबुद्धी म्हणजे मी स्वतःला, माझा देह म्हणजेच मी हे मानणं, हेच मुळात पाप आहे. सर्व पाप, पुण्य, सुख, दुःख या गोष्टींचं मूळ इथेच आहे. रामनामानं आणि हे नाम चित्तामध्ये धरून ठेवल्यामुळं या देहबुद्धीवरतीच घाला पडतो. एकदा त्यावर घाला पडला की साधकाला हे पटायला लागतं की देह ज्या सत्तेनं चालतो ती सत्ता म्हणजे माझं खरं स्वरूप आहे. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. हा जो भगवंत आहे, अंतर्यामी स्थित आहे, तेच खरं आपलं मूळ स्वरूप आहे. या जाणीवेमध्ये जेव्हा साधक यायला लागतो तेव्हा सहजच तो पाप आणि पुण्य यापासून दूर जातो. कारण देहबुद्धीपासूनच दूर जातो. मग तो तरणारच ना. कारण जी वासना जन्माला कारणीभूत आहे ती ज्या देहबुद्धीच्या पोटी येते, ती देहबुद्धीच उरली नाही तर संसारचक्र कुठून राहणार. म्हणून तरताती पतित रामनामे. पुढच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज ग्रंथांचा दाखला देतात. ते म्हणतात, विचारोनी पहा ग्रंथ हे अवघे, जेथे तेथे सांग रामनाम. की कुठल्याही ग्रंथांचा दाखला काढून पहा, सगळ्यांनी रामनामाचा उदोउदोच केलेला आहे. हे आणखी पटावं आणि अंतःकरणावरती ठसावं म्हणून पुढे निवृत्तीनाथ महाराज ऋषीमुनींचा उल्लेख करतात. व्यासांचा उल्लेख करताना ते म्हणतात, व्यासादिक भले रामनामा पाठी, नित्यता वैकुंठी तया घर. शुकमुनींचाही उल्लेख ते करतात. शुकादिक मुनी विरक्त संसारी, रामनाम निर्धारी उच्चारिले. खरं पाहता शुकमुनी म्हणजे वैराग्याचं अक्षरशः शिखर आहे. समर्थ रामदासांच्या श्लोकामध्ये समर्थांना शुकाचार्यांची उपमा दिलेली आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. आणि गंमत पहा, या अभंगामध्ये शुकांचा जसा उल्लेख येतो तसाच वाल्मिकी ऋषींचाही उल्लेख येतो. पुढच्या ओळीत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, चोरटा वाल्मिकी रामनामी रत, तोही एक तरत रामनामी.
या सगळ्या संत महात्म्यांचा उल्लेख करण्याच्या मागे काही उद्देश आहेत. त्यातला एक उद्देश म्हणजे सद्गुरूंची महती. कारण या प्रत्येक महात्म्याला त्यांच्या त्यांच्या सद्गुरूंकडूनच बोध मिळालेला आहे. त्यांच्या त्यांच्या सद्गुरूंकडूनच भगवंताचं नाम मिळालं आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, राम नाम अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखण. सद्गुरूंशिवाय परमार्थामध्ये काहीही प्राप्त होणं शक्य नाही. आणि हे अधोरेखित होतं जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणा किंवा संत एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, वेगवेगळ्या महात्म्यांचं उदाहरण देऊन भगवंताच्या नामाची महती सांगतात. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहेच, पण ते नाम सद्गुरूंकडून मिळणं यात विशेष सामर्थ्य आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात पहा, की भगवंताचं नाम खरं पाहता स्वतः सिद्ध आहे. त्याला कुणी सिद्ध करायची गरज नाही. पण सद्गुरूंकडून आलेल्या नामामध्ये सद्गुरूंची सत्ता, त्यांची कृपा कार्य करते. हाच मुद्दा इथे अधोरेखित होतो की ते कुणीही असोत, व्यास महर्षी असोत, शुकमुनी असोत अथवा वाल्मिकी ऋषी असोत, सगळ्यांना सद्गुरूंमुळेच आत्मज्ञान प्राप्ती झालेली आहे. सगळे भगवंताच्या नामामध्ये रंगून गेले हे तर उघडच आहे, पण ते नाम सद्गुरूंकडून त्यांना प्राप्त झाले ही फार महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. शेवटच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती साचार रामनामी दृढ, अवघेची गूढ उगविले. निवृत्तीनाथ महाराजांचं नावच इतकं मोठं आणि गहन आहे, इतका अर्थ त्यात दडलेला आहे की त्या नावावरती वेगळं निरूपण होईल. पण या ओळीत ते काय म्हणतायत आपण पाहूया. ते म्हणतात की मी रामनामी दृढ झालो, पण ते नुसतं तसं म्हणत नाहीत. ते त्याच्या आधी साचार असा शब्द वापरतात. निवृत्ती साचार रामनामी दृढ. साचार याचा अर्थ स अधिक आचार. आचार म्हणजे अर्थातच आचरण, आणि स याचा अर्थ सकार. सहा अहम, ते ब्रह्मच मी आहे, या वाक्यामध्ये जो सहा आहे तो सकार आहे. सहा म्हणजे फक्त असणे. ब्रह्म मी आहे मधला मी जेव्हा जातो तेव्हा जे उरतं ते सकार आहे. निवृत्तीनाथ महाराज इथे म्हणतात, साचार रामनामी दृढ. या सकाराच्या आचाराला धरून मी रामनामामध्ये दृढ राहिलो असं ते म्हणतायत. त्यामुळं आचार याचा अर्थ जसा आचरण आहे तसा आचार याचा अर्थ साधना असाही आहे. असं पहा, आता नामाचं साधन करतो म्हणजे आपण नामाचा आचारच करतो ना, किंवा ध्यानाचं साधन करतो म्हणजे ध्यानाचा आचारच आपण सांभाळतो. त्या दृष्टीनं आचार म्हणजे साधनच. पण साधन कशाचं केलं तर अस्तित्व भावाचं केलं. स अधिक आचार, साचार. पण त्या साचारामध्ये कशात दृढ राहिले ते म्हणतायत रामनामी दृढ. मुळात रामनाम असो किंवा कोणतेही भगवंताचे नाम असो, त्या नामाच्या मागे हाच बोध आहे की तो परमात्मा म्हणजेच मी आहे. मग जेव्हा आपण कृष्ण म्हणतो, हरी म्हणतो, दत्त म्हणतो किंवा राम म्हणतो, तेव्हा तो राम म्हणजेच मी आहे अशा बोधानंच ते नामस्मरण करायचं आहे. माऊली जे हरिपाठामध्ये म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम, या भावानंच नाम घ्यायचं आहे. तसं नाम घेताना मी सकाराचा आचार म्हणजेच अस्तित्व भावाचा अभ्यास साधन केलं असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत. आता अस्तित्व भावाचा अभ्यास आणि रामनाम म्हणजे सोहम म्हणजे दोन्ही एकच अभ्यास झाले. तर हे कसं बुवा? कारण या अभ्यासामध्ये शब्द नाही आहे. मी ब्रह्म आहे असं शाब्दिक स्मरण इथे नाही. मी ब्रह्म आहे हा भाव, हा बोध, ही जाणीव इथे आहे. पण जेव्हा या जाणीवेतला मीही निघून जातो तेव्हा काय उरलं? फक्त आहे असंच उरलं. जर काही उरलं तर ते फक्त सहा. त्यामुळंच निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती साचार रामनामी दृढ. मग असं दृढ झाल्यानं काय झालं? अवघेची गूढ उगविले. सगळं गूढ उकलून बाहेर आलं.
ते गूढ अशासाठी आहे कारण देहबुद्धी आहे. देहबुद्धी नसेल तर कुठलं कोडच नाही आहे, सगळं ब्रह्मच आहे. त्यामुळंच ते उलगडतं जेव्हा देहबुद्धीचा निराश होतो. आणि म्हणूनच ते शेवटी म्हणतात, अवघेची गूढ उगविले. एकतर गूढाची उकल होती किंवा गूढ जे आत्मस्वरूप आहे ते उगवून वरती येतं. जसा सूर्य उगवावा तसं. आता खरं पाहता सूर्य आहेच की, पण पृथ्वी फिरल्यानंतर तो उगवतो. तसंच जेव्हा देहबुद्धीची आत्मबुद्धी होते तेव्हा हे गूढ उगवून वरती येतं, असं निवृत्तीनाथ महाराज इथे म्हणत आहेत. असा हा दुसरा अभंग इथे संपतो. आपण यथावकाश तिसऱ्या अभंगाचं निरूपणही पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.